नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. सोमवारसाठी आपल्याला निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स ॲनालिसिस करायचं आहे. ओव्हरऑल आजचा दिवस जर बघितलं तर मार्केटमध्ये स्लोली निगेटिव्ह साईडला मोमेंटम होती आणि ज्या आपण लेवल डिस्कशन केलं होत्या सपोर्ट रेजिस्टन्सच्या, तर मार्केटने नो ट्रेडिंग झोन ब्रेक केला आणि त्याच्यानंतर डाऊन साईड स्लोली मोमेंटम दाखवलं. आता ओपनिंगमध्ये जर बघितलं तर एक इनसाइड कॅन्डल तिकडे तयार झाली होती. इनसाइड कॅन्डलचा लो ब्रेक झाला आणि त्याच्यानंतर मार्केटनी जवळजवळ 70 ते 80 पॉईंट निगेटिव्ह मोमेंटम दाखवलं. आता ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केट हे खूप स्लो आहे. इंडिया विक्स जर बघितलं तर अंडर 10 आहे, म्हणजे 9 पॉईंट समथिंग आहे, 9.15 आहे. आणि त्यामुळे काय मार्केटचा जरी मोमेंटम निगेटिव्ह आपल्याला दिसला असला किंवा जरी आपल्या लेवल निगेटिव्ह साईडला ब्रेक केले असेल, तरी पण मार्केटमध्ये जे प्रीमियम मोमेंटम होते ना, ती खूप स्लो होती. त्यामुळे एखादा व्ह्यू जर आपण डिस्कशन केला आणि तो जर त्या पद्धतीने होत असेल आणि त्या व्ह्यूमध्ये जर तुम्ही असाल, तर मार्केटमध्ये टिकणं किंवा त्या व्ह्यूमध्ये राहणं हे खूप टफ जातं. आणि कधी टफ जातं हे ज्यावेळेस मोमेंटम खूप स्लो असतो. तशाच पद्धतीचा काहीसा मोमेंटम होता. आणि लास्टचे 7 ते 8 ट्रेडिंग सेशन जर बघितले आपण, तर मार्केटमध्ये खूप स्लो मोमेंटम आहे. मार्केट मोमेंटम देते, परंतु इतकं स्लो देते, की ते त्या व्ह्यूमध्ये आपण जर असेल, तर त्या व्ह्यूपर्यंत लांबपर्यंत थांबायला खूप कठीण जाते. त्यामुळे ओव्हरऑल आजचा तुमचा ट्रेडिंगचा सेशन कसा होता, हे सर्वात अगोदर कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि तुमचे काही क्वेश्चन असतील मार्केट रिलेटेड, व्हिडिओ रिलेटेड, तर नक्की कमेंटमध्ये विचारू शकता. शनिवार, रविवार मार्केटला 2 दिवस सुट्टी आहे. 2 दिवस सुट्टीसोबत तुमचे जे काही कामं असतील ते कामं करा आणि एज्युकेशनवरती फोकस करा, मार्केट लर्निंगवरती फोकस करा, प्रायजेक्शन शिकण्याचा प्रयत्न करा, रिस्क मॅनेजमेंट शिकण्याचा प्रयत्न करा, पोझिशन सायझिंगचा विचार करा आणि ओव्हरऑल मार्केटची जी सायकोलॉजी आहे आणि तुमची स्वतःची जी सायकोलॉजी आहे याच्यावरती काम करण्याचा प्रयत्न करा. एका दिवसात नाही होणार आहे माहीत आहे, परंतु हळूहळू स्टेप बाय स्टेप लर्निंगकडे फोकस करत जावा आणि जितकं तुम्हाला याचा अभ्यास डिटेल्समध्ये करता येईल तितका करण्याचा प्रयत्न करत जावा. ओके. आता खूप लोकांचे क्वेश्चन असतात की सर सुरुवात कुठून करायची, शिकायला काय लक्षात ठेवायचे, काय काय गोष्टी शिकायला पाहिजेत. तर सगळ्या गोष्टी आपण बऱ्यापैकी म्हणजे प्रायजेक्शन आणि सेटअपच्या रिलेटेड आपल्या प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेनच्या कोर्समध्ये सांगितलेले आहेत. व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये 15 ते 16 व्हिडिओ आहे. जर तुम्हाला तिकडनं शिकायचं असेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनात दिलेली आहे. तिकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. तसेच टेलिग्रामची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. तिकडे जाऊन तुम्ही टेलिग्रामला जॉईन करू शकता. ओके. तर येऊया व्हिडिओकडे. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. आता जर बघितलं तर आपण ही लेवल डिस्कशन केली होती अशी लास्ट टाइम. तिकडनं ब्रेक केली, डबल टॉप रेजिस्टन्स डिस्कशन केलं होतं, डाऊन साईड मोमेंटम आला. ही एक लेवल डिस्कशन केली होती 26,121 ची. हा सपोर्ट डिस्कशन केला होता, रेजिस्टन्स डिस्कशन केला होता 26,180 चा. जर लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला या लेवल बऱ्यापैकी माहिती असतील. आता तिकडनं काय केलं, मार्केटने एक इनसाइड कॅन्डल तयार केली. इनसाइड कॅन्डलचा लो ब्रेक केला. त्याच्या अगोदरच मार्केटने काय केलं, निफ्टीने काय केलं, नो ट्रेडिंग झोन ब्रेक केला आणि तिकडनं स्लोली डाऊन साईड मोमेंटम जो गॅप होता 26,000च्या आसपास. ओके. ह्या 2 लेवल तर आपण डिस्कशन केलं होतं. त्याच्यानंतर हा गॅप पेंडिंग होता. हा गॅप देखील निफ्टीने कव्हर केलेला आहे. म्हणजे आज जर बघितलं तर मार्केटनी बऱ्यापैकी निगेटिव्ह मोमेंटम दिलं. फक्त मोमेंटम हा स्लो होता आणि जरी तुम्हाला इकडे थोडा मोमेंटम दिसत असेल बऱ्यापैकी, ओके, परंतु प्रीमियम तितकेसे स्पाइक देत नव्हते. का? तर त्याच्यामागे कारण आहे इंडिया विक्स. इंडिया विक्स खूप लो आहे. मार्केटमध्ये व्हॉल्यूम खूप लो आहे. आता सोमवारसाठी निफ्टीच्या लेवल बघूया. 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती घेऊन जाऊया. आता इकडनं काय केले बघा. ही एक ट्रेंड लाईन होती. ट्रेंड लाईन गॅप अपने ब्रेक केली. मार्केटने बुलिश मोमेंटम दाखवला. हा जो रेजिस्टन्स होता आपण डिस्कशन केलं होतं. सगळ्या लेवल आधी आपण रिमूव्ह करूया. ओके. हा एक हा एक आणि इकडे एक रेजिस्टन्स तयार झाला. हे डबल टॉप तर होतंच, परंतु हा रेजिस्टन्स झोन होता पूर्ण. इकडे सस्टेन झालाय का निफ्टी?
नाही झाला. आता इकडनं जर बघितलं तर हा डबल बॉटम होता. ओके. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या प्राइस ॲक्शनच्या गोष्टी आहेत. त्यामुळे मी वारंवार सांगत असतो, की प्राइस ॲक्शनवरती फोकस ठेवत जा. प्राइस ॲक्शनवरती फोकस ठेवत जा. इकडनं एक बुलिश मोमेंटम, एक हेल्दी पुलबॅक. पुलबॅक कुठपर्यंत आलाय? बघा. ह्या ज्या लेव्हल आहेत, ह्या कुठे ना कुठे रेझिस्टन्स लेव्हल होतात, ते आता सपोर्टचं काम करणार आहेत. म्हणजे एका सपोर्ट लेव्हलवरती आता निफ्टी येऊन थांबलेला आहे. ओके. मग आता सपोर्ट लेव्हलवरती आता आलाय तर काय होतं, काय पॉसिबिलिटी असते सपोर्टवरती, की सपोर्ट लेव्हलवरती पुलबॅकवरती एखादा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके. परंतु सपोर्ट काय आहे हे आपण 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती बघूया. आता फक्त एवढं लक्षात ठेवा, की बाबा एका सपोर्टवरनं मार्केटने एक मोमेंटम दिलाय, एक हेल्दी पुलबॅक घेतलं. हेल्दी पुलबॅकवरती एक राउंड लेवलच्या सपोर्टवरती निफ्टी आलेला आहे. आता इकडनं सपोर्ट रेजिस्टन्स कुठले ब्रेक होऊन मार्केट कुठल्या साईडला ब्रेकआउट देऊ शकतं, हे 5 मिनिटं टाइम फ्रेमवरती बघूया. आता जर इकडनं बघितलं तर इकडनं एक निगेटिव्ह मोमेंटम झालेला आहे. आणि इथे जर आपण आजचा इंट्राडे मार्क केला तर तो येतोय 26,000च्या आसपास. ओके. इकडे जर बघितलं तर 26,000 म्हणजे 26,000 एक सपोर्ट आहे. रेजिस्टन्स जर बघितलं तर स्विंग, इकडे एक स्विंग तयार झाला, परंतु हा एक स्विंग इकडे बघायला मिळते. आणि लास्ट टाइम जर बघितलं तर इकडनं एक बुलिश मोमेंटम आला होता. म्हणजे या लेवलवरती बुलिश लोक ॲक्टिव्ह झाले होते, जे फुट रायटर होते ते. आणि या लेवलला आपण मार्क करूया. खूप स्लोली आणि व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ जर आवडत असेल, काही कन्सेप्ट जर तुम्हाला समजत असतील, काहीतरी शिकायला मिळत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगायचं. ओके. तर आपल्याला काय मिळालं, ते आपल्याला मिळालं आहे हा रेजिस्टन्स आणि हा सपोर्ट. आता इंटरडेचा लोचा आपण मार्क केला होता, पण त्याच्या खालीच काय होतं, एक राउंड लेवल होती आणि रिसेंटली इकडे रेजिस्टन्स होता. त्यामुळे काय केलं आपण, इकडे 26,000ची जी राउंड लेवल आहे तिला मार्क केलं ॲज अ सपोर्ट. रेजिस्टन्सला जर बघितलं तर इकडनं एक पुलबॅक घेतला होता, त्याच्यानंतर छोटे छोटे पुलबॅक घेतले आणि ही लेवल आपण मार्क केली आहे ॲज अ रेजिस्टन्स. मग 26,067 हा एक रेजिस्टन्स मिळाला आहे आणि 26,000चा एक सपोर्ट आपल्याला निफ्टीमध्ये मिळाला आहे. तर साधारण 65 ते 67 पॉईंटचा आपल्याकडे काय आहे, नो ट्रेडिंग झोन आहे निफ्टीमध्ये. म्हणजे ह्या लेवलमध्ये काय आहे, निफ्टीची पॉसिबिलिटी काय आहे, की थोडंसं इकडे निफ्टी आपल्याला कन्सोलिडेशन करताना दिसू शकतो. ओके. मग आता हा सपोर्ट आहे 26,000चा. हा जर सस्टेन होतोय किंवा हा जर ब्रेक होत नाही आणि त्याच्यानंतर येऊन जर निफ्टी हे जे रेजिस्टन्स लेवल आहेत, हे जर ब्रेक करतात तर एक स्ट्रॉंग सेलिंग नंतर, एक मोठ्या बुलिश मोमेंटम नंतर एक स्ट्रॉंग पुलबॅकची सेलिंग आली आहे. आणि त्या पुलबॅकच्या सेलिंग नंतर जर रेजिस्टन्स ब्रेक होत असेल तर छोटा मोठा बुलिश मोमेंटम पण आपल्याला बघायला मिळू शकतो निफ्टी साईडला. मग त्याचे छोटे छोटे रेजिस्टन्स काय आहेत ते बघूया. 26,100, 26,120 आणि 26,142. आता हा जो ट्रेंड होता हा काय होता, निगेटिव्ह होता. आता आपण विचार काय करतोय, की इकडनं जर फिरून जर काहीशी बुलिश प्रायजेक्शन झाले आणि मार्केटने जर वरती लेवल ब्रेक झाले तर आपल्याला एक बुलिश मोमेंटम इकडे निफ्टी दाखवू शकतो. परंतु हा ट्रेंडच्या अगेन्स्ट आहे. म्हणजे जो ट्रेंड आहे, जो प्रवाह आहे निफ्टीचा आत्ता, ह्या ट्रेंडच्या अगेन्स्ट आहे. म्हणजे जेव्हा पण अगेन्स्ट जर मार्केटला जायचं असतं तर तिकडे ताकद जास्त लावावी लागती. रेजिस्टन्स स्ट्रॉंग असेल तर मार्केट तिकडे थोडंसं स्लो जाऊ शकतं किंवा ट्रॅपही करू शकतं. त्यामुळे लेवल ज्या आहेत त्या छोट्या-छोट्या आहेत. म्हणजे 26,100 साधारण 30 ते 35 पॉईंटची लेवल, तिकडनं परत आणखी 20 पॉईंट आणि त्याच्यानं पण 20 पॉईंट. म्हणजे साधारण 70 ते 75 पॉईंटची आपण इकडे रेजिस्टन्स मार्क केलेत. 1, 2, 3. ओके. हे 3 रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळतं ते. त्यामुळे अगेन्स्ट व्ह्यू असल्यामुळे थोडंसं मार्केट आपल्याला तिकडे स्ट्रगल करताना दिसू शकतं. त्या स्ट्रगलमध्ये आपल्याला ट्रेड मॅनेजमेंट येणं गरजेचं आहे. आता ट्रेड मॅनेजमेंट कसं करायला पाहिजे, पोझिशन सायझिंग करेक्शन कसं करायला पाहिजे किंवा सायकोलॉजी कशी बिल्डअप करायला पाहिजे, हे सगळं डिटेल्समध्ये आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये सांगितलेलं आहे. ओके. नक्की एकदा जाऊन चेक करू शकता. आणि ज्या लोकांनी जॉईन केलेलं आहे त्यांचा एक्सपिरियन्स देखील शेअर करू शकता. आता 26,000वरती छोटा मोठा इकडे एक सपोर्ट घेताना दिसले. आता 26,000 जर सस्टेन नाही करत आहे आणि तिकडनं जर लेवल ब्रेक होती आफ्टर पुल बॅक किंवा काहीशी बेरिश प्राइस ॲक्शन, तिकडनं जर लेवल 26,000ची राऊंड लेवल जर ब्रेक होती तर छोटं मोठं आपल्याला
डाऊन साईडचे लेवल देखील बघायला मिळू शकतात. मग काय काय लेवल ओपन होतं ते डाऊन साईडला पण आता छोटे-मोठे सपोर्ट आहेतच आहे. त्यामुळे डाऊन साईडला देखील आणि ऑलरेडी मार्केट थोडा स्लो असल्यामुळे मोमेंटम थोडासा स्लोच राहू शकतो. ओके. मग जर इकडनं अशा पद्धतीने काहीशी प्राइस ॲक्शन होऊन जर सपोर्टवर छोटा टप्पा खाऊन जर 26,000 ची राउंड लेवल जर ब्रेक होते, तर डाऊन साईडला फर्स्ट सपोर्ट आहे 25,968. सेकंड सपोर्ट आहे 25,940 आणि थर्ड सपोर्ट आहे 25,900. तर या काही डाऊन साईडचे सपोर्ट लेवल आहेत 1, 2, 3. तुम्ही तुमच्या चार्टवरती बुलिश लेवल, डाऊन साईडच्या सेलिंगच्या लेवल, नो ट्रेडिंग झोन मार्क करू शकता. ओके, एज्युकेशनसाठी. आणि ओव्हरऑल जर बघितलं तर निगेटिव्ह ट्रेंड आहे आत्ता पण. ओके, निगेटिव्ह ट्रेंड आहे. सपोर्ट 26,000चा आहे. जर गॅप अप झाला सोमवारच्या दिवशी, तर छोटा-मोठा पुलबॅक घेऊन जर इंट्राडे हाय जर ब्रेक होत असेल, तर परत या लेवल आपल्याला बघायला मिळू शकतं. ते गॅप डाऊन जर होते, तर मग ऑलरेडी एक दिवस सेलिंगमध्ये आलाय. सेकंड दिवस लगातार दुसरा दिवस सेलिंगमध्ये आलाय. जर गॅप डाऊन जर झाला सोमवारच्या दिवशी मोठा, तर मग एक बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. हे जर दिवस बघितला तर हा ओपनिंगला येऊन लोला क्लोज होते. तर हा दिवस काहीसा लोला ओपन होऊन हायला क्लोज होताना दिसू शकतो. तर या पद्धतीची काहीशी आफ्टर गॅप डाऊन नंतर प्राइस ॲक्शन आपल्याला बघायला मिळू शकते. याची शक्यता वाढते. ओके, कारण की 2 दिवस कंटिन्युअसली सेलिंग आहे. जर एक गॅप डाऊन ओपन होत असेल तर एक हेल्दी पुलबॅक आपल्याला निफ्टी घेताना दिसू शकतो गॅप डाऊन नंतर. तर या काही कन्सेप्ट आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके. आय होप निफ्टीचे लेवल तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. व्हिडिओ सोडून जायची गरज नाही आहे, कारण नाही आहे. कारण की बँक निफ्टी आणि सेन्सेक्सच्या लेवल आपल्याला बघायचे ते. खूप सारे लोकं असतात की ते निफ्टीचा ॲनालिसिस बघतात आणि व्हिडिओ सोडून जातात. तर असं करत नका जाऊ. कारण की प्राइस ॲक्शन बँक निफ्टीमध्ये देखील वेगळी आहे, सेन्सेक्समध्ये देखील वेगळी आहे. त्याच्या पण लेवल आपल्याला डिटेल्समध्ये बघायचं आणि यातनं काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करत जावा. ओके. यातनं काही ना काही घ्यायचा प्रयत्न करत जावा आणि शक्यतो वही आणि पेन व्हिडिओ बघताना ठेवत जावा. काही गोष्टी तुम्हाला समजतील त्या नोट करत जावा, काही गोष्टी समजणार नाही त्या नोट करत जावा आणि त्यात ज्या समजणार नाही त्या कमेंटमध्ये देखील विचारू शकता. ओके. चला बँक निफ्टीचा चार्ट ओपन करूया. बँक निफ्टी देखील 5 मिनिटाचा चार्ट आहे. बँक निफ्टी लेवल टू लेवल होता. बघा बँक निफ्टीने काय केलं, हा नो ट्रेडिंग झोन आपण डिस्कशन केला होता. नो ट्रेडिंग झोन 59,500 ब्रेक केला छोटे मोठे पुलबॅक घेऊन. इकडे बघा छोटं मोठं कन्सोलिडेशन करून चॅनल तयार केला. आता जे लोक प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग जे शिकत आहेत त्यांना चॅनल माहिती असेल आणि चॅनल ब्रेक नंतर एक निगेटिव्ह मोमेंटम दाखवला. छोटाच होता परंतु तिकडनं निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळाला. आता जर बघितलं तर इकडे या पद्धतीने एक ट्रेंड लाईन होती. ट्रेंड लाईन ब्रेक केली, डाऊन साईडला आला. आता रिसेंटली जर स्ट्रॉंग सपोर्ट बघितलं तर रिसेंटली स्ट्रॉंग सपोर्ट कुठे आहे बँक निफ्टीचा? या लेवलवरती आहे. म्हणजे छोटा मोठा स्पेस आहे अजून बँक निफ्टीकडे डाऊन साईड येण्याचा. ओके, तर थोड्याशा लेवल आपण चेंजेस करूया. निफ्टीच्या कम्पेअरमध्ये बँक निफ्टी थोडासा जास्त कन्सोलेशन म्हणण्यापेक्षा जास्त कन्फ्युजनमध्ये आहे. बिकॉज सपोर्ट लेवलवरती आलेला आहे. ओके. तर 2 दिवस लगातार सेलिंग. इकडे या लेवलवरती एक छोटा-मोठा सपोर्ट आणि थोडीशी सपोर्ट लेवलच आहे ही बँक निफ्टीची. ओके. मग इकडे जर थोडंसं पुलबॅक घेऊन जर राउंडिंग बॉटम जर तयार करून 59,100 ची जर लेवल ब्रेक होतीये, तर त्याच्यानंतर काहीशी आपल्याला बुलिश मोमेंटम देखील बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो. तर काय आहे बुलिश मोमेंटमची फर्स्ट रेझिस्टन्स 59,250 फर्स्ट. सेकंड आहे 59,378 आणि थर्ड आहे 59,473. तर या काही बुलिश लेवल आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळत आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर इकडे या पद्धतीने काहीशी प्राइस ॲक्शन अशी जर होऊन जर निगेटिव्ह साईडला ब्रेक होत असेल किंवा आजचा इंट्राडे लो जर ब्रेक होत असेल तर फर्स्ट सपोर्ट आहे 58,800 आणि सेकंड सपोर्ट आहे 58,700. तर हे दोन छोटे छोटे सपोर्ट आपल्याला बघायला मिळत आहेत. ओके.
गॅप अप जर डायरेक्ट ओपन होतं तर छोटा मोठा पुल बॅक घेऊन छोटासा राउंडिंग बॉटम तयार होऊ द्या आणि त्याच्यानंतर जर इंट्राडे हाय ब्रेक होत असेल, रेजिस्टन्स ब्रेक होत असेल, तर मग बुलिश साईडला मोमेंटम देण्याचा ट्राय करू शकतो. गॅप डाऊन नंतर मग डायरेक्ट सेलिंगला जाणं थोडंसं कठीण असेल. त्याच्यानंतर एक पुल बॅक किंवा इनसाइड कॅन्डल किंवा गॅप अप गॅप डाऊन जे सेटअप आहेत त्याचा विचार करू शकता. ओके. आय होप बँक निफ्टीच्या लेवलमध्ये आपण काही जास्त चेंजेस केले नाही, बिकॉज लेवल टू लेवल होता आणि लेवल टू लेवल असल्यामुळे थोड्याशा लेवल आपण चेंज केले ते त्या पद्धतीने तुम्ही विचार करू शकता. सेन्सेक्सकडे जर गेलं तर सेन्सेक्सनी बऱ्यापैकी चांगला मोमेंटम दाखवलेला आहे. सेन्सेक्स जर बघितलं तर गॅप डाऊन ओपन झालं तर रिकव्हरी आली, रेजिस्टन्स पासून परत सेलिंग दाखवली, परत इकडे छोटाशी प्राइस ॲक्शन तयार झाली, गॅप होता तो गॅप फिल केला आणि या सगळ्या लेवल आपण कालच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये डिस्कशन केलं होत्या. म्हणजे ही तिन्ही लेवल डाऊन साईडला आणि इकडे आपण हे डिस्कशन केलं होतं की इकडनं गॅप अप ओपन होऊन एक फास्ट मोमेंटम झाला होता. जर आला तर इकडे देखील एक फास्ट मोमेंटम बघायला मिळू शकतो. तर निफ्टी आणि बँक निफ्टीच्या कम्पेअरला सेन्सेक्समध्ये थोडासा नेगेटिव्ह मोमेंटम बऱ्यापैकी बघायला मिळालेला होता. आता लेवल बघितलं तर आपण सगळे लेवल एकदा रिमूव्ह करूया. 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती जाऊया. आता इकडे जर बघितलं तर इकडे ही रेंज आपल्याला बघायला मिळते. ओके. ही जर रेंज तुम्ही बघितली तर सपोर्ट, 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 रेजिस्टन्स, छोटे-मोठे इकडे रेजिस्टन्स आणि ही जर बघितलं तर हे सेंटरला क्लोजिंग आहे. या रेजिस्टन्सच्या सेंटरला. म्हणजे कन्फ्युजन खूप जास्त प्रमाणात आपल्याला इकडे बघायला मिळू शकतं. ओके. चार्ट कन्फ्युजन. ओके. कारण की हा सेंट्रल आहे. जर हा टॉपला असता तर आपण विचार केला असता किंवा निगेटिव्ह जर झाला तर इकडे अजून एक डाउन साइड मोमेंटम हा जर सपोर्टला असता आपण विचार केला असता. परंतु आता हा जर सेंट्रल आहे तर थोडंसं आपल्याला स्विंग आणि सपोर्ट आणि रेजिस्टन्स बघणं गरजेचं आहे. तर ते बघूया आपण. आजचा इंट्राडे लो मार्क करूया आणि हा जर स्विंग बघितला तर इकडे हा स्विंग बनतोय. तर आपण एक थोडंसं स्पेस ठेवून एक राउंड लेवलवर मार्क करूया. ओके. स्विंग हायवर मार्क केलेला आहे. स्विंग हाय काय डिस्कशन करूया. इकडे जर बघितलं तर निगेटिव्ह मोमेंटम इकडे आला, एक पुलबॅक घेऊन हा एक स्विंग हाय केला. इकडे छोटं-मोठं कन्सोलिडेशन करून एक 85,118 हा रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळतो आणि आजचा इंट्राडेला म्हणजे 84,936. तर ही जी लेवल आहे ही नो ट्रेडिंग झोनची रेंज इकडे आपल्याला बघायला मिळते. आता इकडे जर बघितलं तर काहीसा इकडे पुलबॅक घेताना दिसतोय. शेवटची 15 ते 20 मिनिटं जर बघितलं तर थोड्याशा आपल्याला ग्रीन कॅन्डल देखील बघायला मिळालेल्या होत्या. आता जर इकडनंच जर इकडे एक ब्रेकआउट मिळाला 85,118 या लेवलच्या वरती, ह्या रेजिस्टन्सच्या वरती, तर जे छोटे-मोठे रेजिस्टन्स आहे ते ओपन होताना दिसू शकतं ते. ते 2 रेजिस्टन्स आत्ता तर आपल्याला बघायला मिळतात. तर लास्ट टाईम या लेव्हलवरनं पण एक स्ट्राँग बुलिश मोमेंटम आली होती. तर इकडनं ही लेवल ब्रेक होती तर काहीसं आपल्याला अशा पद्धतीने प्राइस ॲक्शन आणि त्याच्यानंतर फर्स्टची रेजिस्टन्स आहे ती 85,237 आणि 85,350 हे रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळते 1 आणि 2. ओके. डाऊन साईडला जर बघितलं तर डाऊन साईडला छोटे-मोठे सपोर्ट आहेत. फर्स्ट सपोर्ट, सेकंड आणि थर्ड. सपोर्ट जर सस्टेन नाही होते म्हणजे सपोर्ट जर ब्रेक झाला छोटा-मोठा पुलबॅक घेऊन किंवा या पद्धतीने एखादी प्राइस ॲक्शन क्रिएट करून जर सपोर्ट ब्रेक होते तर 84,800 फर्स्ट सपोर्ट. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर 84,665 आणि थर्ड सपोर्ट जर बघितलं तर 84,500 हे सपोर्ट आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळतं ते 1, 2, 3. ओके. ओव्हरऑल चार्ट जर बघितला तर थोडासा निगेटिव्ह आहे. परंतु एका सपोर्टवरती आहे. जर रेजिस्टन्स ब्रेक झाला तर लास्ट टाईम या लेवलवरनं म्हणजे ही जी लेवल आहे या लेवलवरनं स्ट्रॉंग बाईंग मोमेंटम बघायला मिळाली होती. तर परत एखादी बाईंग मोमेंटम आली तरी काही सरप्राईज वाटायला नको. ओके. गॅप अप, थोडंसं पुलबॅक नंतर कन्सोलिडेशन आणि या 2 लेवलचा विचार करू शकता. गॅप डाऊन जर झाला तर मग नेगेटिव्ह साईडला थोडीशी रिस्क असेल. हा बुलिश साईडला आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स
याच्या व्यवस्थित लेवल समजले असतील, जे आपण डिस्कशन केलं, जे आपण सपोर्ट रेजिस्टन्स मार्क केले, त्यातनं तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करू शकता. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करू शकता. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.